बघा, आज हा जो निकाल आलाय 10 डिसेंबर तारखेत, हा आमचे पूर्व जे मुशावीर होते त्या लोकांनी हा दावा दाखल केला 1976 साली आणि कोर्टाने हा दावा जो आहे टाइम बार्ड म्हणून रिजेक्ट केला आहे. कारण हा दावा 3 वर्षाच्या आत दाखल केला पाहिजे असा कोर्टाचं म्हणणं आलं आणि दावा दाखल केला गेला 9 वर्षानंतर. म्हणून तो टाइम बार्ड म्हणून हा दावा रिजेक्ट केला आहे. काय दावे होते त्यामध्ये? मुद्दे आम्ही मांडले होते की सर्वे नंबर 338 हा ईदगाह, मशीद आणि कब्रस्तान हे 3 वस्तू त्या सर्वे नंबर मध्ये होती, आज पण आहेत. आणि त्याचा मालकी हक्क कधीतरी आमच्या पूर्वजांच्या नावे होता. नंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी काय करून, आम्हाला त्याची काय माहिती नाही, कसा करून तो गव्हर्नमेंटच्या नावे गेलाय, तो परत आमच्या नावे यावा म्हणून आमचा मालकी हक्क म्हणून आम्ही तो दावा केलेला आहे. कशाच्या आधारावरती तुम्ही दावा केला होता? आमच्याकडे सर्व जुने कागदपत्र आहेत. कोर्टाने ते काही बघितलेलं नाही. कोर्टाने फक्त टाइम बार्ड म्हणून हा रिजेक्ट केला आहे. म्हणजे आता जो निकाल लागलाय त्या निकालामुळे तुम्ही समाधानी आहात का? नाही, आमचा दावाच ऐकला नाही. आमचा कुठला एक पेपर सुद्धा बघितलेला नाही. कोर्टाने फक्त पहिल्या ओळीतच सांगितलं की हा टाइम बार्ड आहे म्हणून हा रिजेक्ट करत आहे. पुढची भूमिका काय असणार आहे आपल्याला? आम्ही पुढच्या कोर्टात दाद मागू. हे मस्जिद मंदिर संदर्भात तिथे काही एक कोर्टाने जबाब दिलेला नाही आणि विचारला सुद्धा नाहीये. तो मंदिर आणि मस्जिदचा असा दावा होता की नेमका जागेचा दावा होता? नाही, पूर्ण प्रॉपर्टीचा दावा होता. मस्जिद, ईदगाहची भिंत आणि कब्रस्तान हे 3 वस्तू आहेत तिथे, ज्यातून ईदगाह पण आहे आणि सो कॉल्ड आम्ही आज पण ते विचार ठेवतोय की आमची ती मशीद आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.